आणि नवरात्र उत्सव इथं देवीच्या मंदिरात यायला सकाळी सकाळी आमच्या इकडे खूप एवढी वाघाची भीती वगैरे असताना खूप सगळ्या परिसरातून सगळ्या महिला इथं 700-800 महिला इथं येत असतात आरतीला. आणि सकाळी उठल्यामुळे आहे ना खूप दिवस असा पूर्ण प्रसन्न जातो आणि त्याच्यामुळं म्हणजे ती एनर्जी दिवसभर पुरते आणि इथपर्यंत चालत येण्याने खूप व्यायाम होतो महिलांचा आणि खूप म्हणजे असं छान वाटतं. नवरात्र उत्सव कधी येतो, कधी आम्ही पूर्ण जायला सुरुवात होती देवीच्या मंदिरात, असं म्हणजे खूप हवं असं वाटतं. फार महिलांचा उत्साह फार आहे, छान आहे, असंच आहे. आणि त्यांना असं वाटतं कधी असं नवरात्र येतं आहे आम्ही कधी येतो असं वाटतं महिलांना. हे असं चालू झालं आहे आणि आता आमच्या सासऱ्यांपासून पूजा आमच्याकडंच अशी कायमची आहे, अजूनपर्यंत पिढी चालू आहे असं. त्यामुळे उत्सव आता वाढत चालला आहे. आमची ही कालिका माता बसली जाते आणि खऱ्या अर्थानं नवरात्रात 9 दिवस मोठ्या भक्तीने भावाने महिला आणि पुरुष या ठिकाणी येत असतात. गेल्या 2 वर्षापूर्वी कोरोनाचा काळ असल्यामुळे कमी कारणाने महिला येतात, परंतु कोरोनाच्या काळाच्या अगोदर या ठिकाणी 700 ते 800 महिला रोज मोठ्या भक्तीने या ठिकाणी येतात. रोज या महिला देवीचा जो कलर असेल त्या कलरच्या पद्धतीने वस्त्र परिधान करून अतिशय सुंदर अशा थाटामाटात या ठिकाणी आरती केली जाते. 5:30 वाजता आरतीचा टाईम असतो. बरोबर 5:30 वाजल्या का देवीची आरती सुरुवात होती. तालुक्यातून या ठिकाणी महिला मंडळी ग्रामस्थ या ठिकाणी आरतीसाठी उपस्थित असतात. अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसले सिंहासनी हो, पदे पदे पासुनी घटस्थापना ती करुणी हो, मूलमंत्र जप करुणी भोगते रक्षक ठेवुनी हो, ब्रह्मा विष्णू रुद्र ऐसे पूजन करीती हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कार्य गरजते काय महिला वर्णुतीचा हो, महिमा वर्णुतीचा हो. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आज घटस्थापनेचा 3रा दिवस, आजची 3री माळ आणि आज पहाटेच्या 5:30च्या आरतीनुसार एकंदरीत सदामध्ये मंदिरामध्ये 5 आरत्या होत असतात. या कोरोनाच्या या पार्श्वभूमीमध्ये आरत्यांचं नियोजन थोडंसं गावाच्या संदर्भाने कमी झालेलं आहे. दरवर्षी मी 2 वर्ष झाली जवळजवळ इथे आहे. या माझ्या सगळ्या निदर्शनास असं आलं आहे की वर्षभर अक्षरशः ह्या इतकी लोक आतुर असतात आणि नवरात्रामध्ये जेव्हा मी आरतीस इथे येतो अक्षरशः पाय ठेवायलासुद्धा इथे जागा नसते, इतके भक्त देवीच्या दर्शनासाठी आतुर असतात. कांदळे गाव हे कुकडीमाई नदीच्या तीरावरती वसलेलं एक जुन्नर तालुक्यातील महत्त्वाचं गाव आहे. 23-24 वाड्या वस्त्यांमध्ये विखुरलेलं कांदळे गाव, 5817 असलेली लोकसंख्या आणि गावामध्ये विविधतेने नटलेलं हे गाव आणि गावामध्ये असणारं महत्त्वाचं ग्रामदैवत कालिका मातेचं मंदिर. या मंदिराची दर नवरात्र उत्सवामध्ये अतिशय प्रेमाने, भावनेने आणि श्रद्धेने या ठिकाणी दररोज पहाटे 5:30 वाजता या ठिकाणी आरती केली जाते. सर्व वाड्या वस्त्यांमधून या ठिकाणी महिला येतात आणि या देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आपली त्या ठिकाणी भक्ती दरवर्षी त्याच्यामध्ये आदराने भक्तिपूर्वक त्या ठिकाणी नतमस्तक होतात. गावच्या असणाऱ्या या पार्श्वभूमीमध्ये आई कालिका मातेच्या मंदिराला ग्रामदैवत म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. ग्रामदैवत कालिका मातेची सेवा आमच्याकडे 4 पिढ्यांपासून आहे. आमच्या सासूबाई याच्या आधी सगळं 4 पिढ्या सासूबाई असताना त्यांच्याकडून नवरात्र उत्सव हे खूप मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा आणि सर्व कांदळी गावची श्रद्धा कालिका मातेवर महिला पुरुष मंडळी सर्वांची खूप श्रद्धा आहे. खूप मोठ्या संख्येने इथे जमतात. अक्षय तृतीयेला इथली यात्रा भरते. पूर्णावरणाचा नैवेद्य यात्रेत दाखवला जातो. सोहळं पाळून आमच्याकडे नैवेद्य करून देवीचा नैवेद्य रोजला 3 दिवसामध्ये ती यात्रा संपन्न होते. नवरात्री उत्सव 9 दिवस असतो. कुंभहवनाचा कार्यक्रम, विजयादशमीला दसऱ्याचा कार्यक्रम होतो. ग्रामदेवत कालिका माता या देवीचं विशेष महत्त्व असं आहे की आमच्या बालपणामध्ये पूर्वजांनी जे सांगितलेलं आहे की देवीचं थाणं इतकं कडक आहे की या देवीला वशाट चालत नाही, म्हणजे बकराबळी अजिबात चालत नाही. ज्या वेळेला पूर्वजांनी काही इथं करू घातलं त्यावेळेला ही देवी धरणापाशी गोगड म्हणून आहे आणि त्या ठिकाणी रुसून गेली होती. तर त्या काळामध्ये पूर्वजांनी देवीला वाजत गाजत जुन्या गाड्यावरती बसून इथं आणलं आहे. त्यावेळेपासून आजपर्यंत ग्रामदेवतेला पूर्वजांपासून जपलं जातं आणि त्याचा उत्सव अगदी थाटामाटामध्ये नवरात्र आणि अक्षय तृतीया अगदी सर्व आजूबाजूला परिसरात
कुठेही जरी असतील कोणी दुटीला तरी गावचे सर्व अक्षय तृतीयाला या ठिकाणी येतात आणि मोठ्या थाटामाटात उत्सव साजरा करतात. गावचं ग्रामदैवत कालिका माता आणि परिसरामध्ये असणाऱ्या सर्वच भक्तांची प्रचंड भक्ती असणाऱ्या आई कालिका मातेचा नवरात्र उत्सव साजरा होत असताना आमच्या वडगाव कांदळे आणि या परिसरातून अनेक महिला सकाळच्या वेळेस अगदी लवकर उठून या आरतीसाठी त्या ठिकाणी उपस्थित होत असतात. खऱ्या अर्थानं रोजची असणारी धावपळीचं युग आणि त्याच्यातून वेळ काढून या कालिका मातेच्या यासाठी येण्याचं विशेष महत्त्व म्हणजे महिलांची असणारी प्रचंड भक्ती आणि ह्या परिसरात असणाऱ्या भाविकांची प्रचंड आतोनात असणारी भक्ती ह्या देवीवरती आहे. तसं जर पाहिलं तर नवसाला पावणारी देवी म्हणून ही महती त्या ठिकाणी आहे. कांदळकर ग्रामस्थ अतिशय छान प्रकारचं नियोजन ह्या नवरात्रोत्सवामध्ये करत असतात. पण गेली 2 वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असणाऱ्या सर्व शासकीय नियमांचं तंतोतंत पालन या ठिकाणी होत असतंय. त्या ठिकाणी सासरी गेलेली मुलगी जाणीवपूर्वक मला आरतीला कालिका मातेच्या या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे हा मानस ठेवून त्या ठिकाणी या ठिकाणी पहाटे 5 वाजता आरतीसाठी त्या ठिकाणी उपस्थित होताना आम्ही सुरुवातीपासून त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि हा नवरात्र उत्सव होत असताना सर्व भक्तांवरती या देवीचं आशास्थान, देवीचा आशीर्वाद सगळ्यांवरती सदैव त्या ठिकाणी आहे. आमच्या कांदळीचं ग्रामदैवत कालिका माता. कालिका माता हे नाव ह्या ग्रामदेवतेला ह्या शक्तीला का पडलं तर भगवान शंकरांनी ज्यावेळेला विष प्राशन केलं त्यावेळेला ते कंठामध्ये भगवतीचा अंश गेला आणि तिसरा नेत्र ज्यावेळेला भगवान शंकरांनी उघडला आणि त्या तिसऱ्या नेत्रातून ह्या कालिका मातेचा जन्म झाला. अशी ही कलकत्त्याचं मूळ स्थान असलेली ही देवी आमच्या गावामध्ये आमचं ग्रामदैवत कुलदैवत म्हणून या ठिकाणी स्थानापन्न झाल्यानंतर जवळजवळ यादवकालीन हा इतिहास म्हणजे गावामध्ये श्रीरामाचं मंदिर आहे, कालिका मातेचं मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी ह्या एकाच कालावधीतल्या सर्व मूर्ती आहेत असं स्थापत्यशास्त्राच्या जे काही शास्त्रज्ञ आलते त्यांनी ह्या ठिकाणी सांगितलं. अत्यंत सुंदर नवरात्र उत्सव या ठिकाणी संपन्न असताना जवळ 800 ते 900 महिला ह्या ठिकाणी या आरतीसाठी ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.